तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण PVC पाईप सबसिडी योजना काय आहे तर याबद्दल आपण बघणार आहोत. तर PVC पाईप सबसिडी योजना 2025 ही योजना ही आलेली आहे. तर त्यासाठी गव्हर्नमेंट आपल्याला 30,000 रुपये सबसिडी अनुदान ही देत असतं. तर आज आम्ही देशातील शेतकऱ्यांचा एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. माहिती आम्ही तुम्हाला सांगतो की सरकार PVC पाईपलाईन शेतकऱ्यांना 30,000 रुपयापर्यंत अनुदान हे लाभ देणार आहे. तर ही योजना तशा प्रकारे योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांना सिंचनासाठी PVC पाईप करण्यासाठी पैसे हे देत असतं. तर गव्हर्नमेंट आपल्याला PVC पाईप खरेदी करण्यासाठी पैसे देतं. आपल्याला PVC पाईप हे जवळच्या दुकानातून खरेदी करायची, पावती घ्यायची आणि ती पावती घेऊन आपला फॉर्म जो आहे तो सबमिट हा करायचा असतो. तर अशा प्रकारे ही योजना आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बेल आयकन जरूर दाबा, कारण की तुम्हाला नवीन योजना हे माहिती पडत असतात. तर PVC पाईपसाठी अनुक्रमणिका ही या ठिकाणी दिलेली आहे. तर आपण महाराष्ट्र PVC पाईप सबसिडी अर्ज ही प्रक्रिया बघणार आहोत, कारण आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत. तर या ठिकाणी भरपूर योजना या दिलेल्या आहेत. तर आपल्याला ही महाराष्ट्राची योजना आणि ती योजना कशा प्रकारे आपण अर्ज करू शकतो. तर चला बघूया महाराष्ट्र नागपूर PVC पाईप अनुदान योजना. तर महाराष्ट्र नागपूर PVC पाईप अनुदान योजना ही कशा प्रकारे आहे. तर या योजनेअंतर्गत PVC पाईप तसेच कृषी उपकरणावर 50% अनुदान लाभ दिला जातो. महाराष्ट्र PVC पाईप सबसिडी 2025 योजनेसाठी पात्रता. महाराष्ट्र PVC पाईप सबसिडी योजनेचे फायदे मिळवण्यासाठी खालील पात्रता निकष पूर्णपणे करणे आवश्यक आहे. नवीन शिक्षित शेतकरी व अनुसूचित जातीचे शेतकरी यांचे वार्षिक उत्पन्न किमान 1.5 लाखापेक्षा कमी पाहिजे आणि शेतकऱ्यांकडे किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. तर ते शेतकरी महाराष्ट्र PVC पाईप सबसिडी योजनेचा लाभ हा घेऊ शकता. त्यानंतर जर तुम्हाला PVC पाईप सबसिडी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ग्राम विकास अधिकाऱ्याकडे म्हणजे ग्रामसेवककडे तुमचा अर्ज भरू शकता. अशा प्रकारे तुम्हाला सांगतो की तुम्हाला तुमच्या अर्जासोबत आधार कार्ड, जात प्रमाणपत्र व जमीन मालकी प्रमाणपत्र म्हणजे 7/12 उतारा इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे जमा करावी लागतात. त्यानंतर PVC पाईप सबसिडी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत. तर PVC पाईप सबसिडी कागदपत्रे आधार कार्ड लागणार आहे. जमिनीच्या मालकीचे हक्कपत्र म्हणजे तुमचं 7/12 बँकचे खाते, गरज पडल्यास जातीचा दाखला आणि BIS मार्क्स खरेदी केल्याची पाईपची पावती. म्हणजे तुम्ही पावती खरेदी कराल तर ते तुम्ही जे घेतलेलं पाईप आहे ते क्वालिटी मटेरियल चांगलं आहे की नाही तर गव्हर्नमेंट याची देखील खात्री घेतं. काही शेतकरी जे आहे ते स्वस्तामध्ये खरेदी करतं आणि गव्हर्नमेंटचा लाभ म्हणजे जे सबसिडीचे पैसे ते आपल्या खिशात ठेवतं. तर असं न करता तुम्ही चांगल्या क्वालिटीचे मटेरियल खरेदी करा. त्याची पावती देखील, त्याची दखल देखील गव्हर्नमेंट हे घेत असतं की शेतकरी हे त्यांना चांगल्या क्वालिटीचा पाईप हा PVC पाईप हा भेटावा. त्यानंतर PVC पाईप सबसिडी योजनेचे उद्दिष्ट काय आहे. PVC पाईप अनुदान योजनेचे सरकार शेतकऱ्यांना सिंचनासाठी PVC पाईपच्या किमतीच्या अर्ध्या म्हणजे 50% रक्कम देते. तुम्ही जर 10,000ची पाईप घेतली तर गव्हर्नमेंट तुम्हाला 5,000 रुपये हे देतं. समजा एखाद्या शेतकऱ्यांनी 20,000 रुपयाची पाईप खरेदी केली तर त्याला गव्हर्नमेंट 10,000 रुपये मिळतील. ते थेट तुमच्या अकाउंटला महाडीबीटीच्या पोर्टलद्वारे येतील. PVC पाईप वापरण्याचे फायदे बघा. तर PVC पाईप मजबूत असतात हे तर आपल्याला माहिती आहे. आपण नेहमी PVC पाईप वापरतो. त्यानंतर यासोबत PVC पाईप वापरल्याने पाणी खूप कमी वाया कारण त्याची क्वालिटी ही खूप चांगली असते. ते म्हणजे तुटत नाही किंवा फुटत नाही. आणि PVC पाईपद्वारे पाणी पिकांपर्यंत योग्यरित्या पोहोचते आणि पिकांची वाढही चांगली होते. तर हे फायदे आहेत. आणि PVC पाईप अंतर्गत अनुदान कुठे उपलब्ध आहे. तर या योजनेद्वारे शेतकऱ्यांना PVC पाईप अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात मिळते. अशा प्रकारे सरकारकडून शेतकऱ्यांना DBTद्वारे निधी उपलब्ध करून दिला जातो आणि कोणत्याही व्यक्तीची फसवणूक या ठिकाणी होत नाही. कोण अर्ज करू शकतो बघा. तर या ठिकाणी महाराष्ट्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वतःचे शेत असणे आवश्यक आहे, ते अर्ज करू शकता. आणि फॉर्म 8 सोबत 72 पानांची प्रत असावी. त्यानंतर स्वतःचे बँकचे पासबुक असणे आवश्यक आहे. आणि आवश्यकता आहे त्याच्यात ज्या शेतकऱ्यांना खरोखर PVC पाईपची आवश्यकता आहे ते शेतकरी देखील अर्ज करू शकता. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचणी शेतकरी लहान असो मोठा असो ते देखील अर्ज करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचा अवश्य लाभ घ्या. आणि PVC पाईप या ठिकाणी बघा. पुन्हा आपण एकदा कागदपत्रे बघून घेऊया, कारण की कागदपत्रे हे इम्पॉर्टंट नसतात. तर शेतीशी संबंधित कागदपत्रे फॉर्म 7/12 किंवा 8 असणे आवश्यक आहे. त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर तुमच्या बँकचे पासबुक असणे आवश्यक आहे. पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. आणि PVC पाईप खरेदी करण्यासाठी बिल आणि कोटेशन. जर तुम्ही ठरवलं आहे की तुम्हाला PVC पाईप घ्यायचा आहे तर तुम्ही सर्वप्रथम आपण कोटेशन करतो की एक पाईप कितीला जाणार आहे, 100 पाईप कितीपर्यंत पडणार आहे, त्यामधून आपल्याला डिस्काउंट काढतो.
डिस्काउंट काढून आपण जे रक्कम आहे त्यामध्ये परत अजून दुकानदाराला रिक्वेस्ट करतो की काही रक्कम तुम्ही अजून कमी करा. तर अशा प्रकारे तुम्ही कोटेशन काढा. कोटेशन काढून ते जे बिल आहे ते बिल तुमच्या फॉर्मसोबत जमा करा आणि ग्रामविकास अधिकाऱ्याकडे जमा करा. तर तुम्ही कशा प्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर महाडीबीटी पोर्टलला नोंदणी करावी लागेल. त्यानंतर गुगलवर जाऊन महाडीबीटी लॉग इन करा. त्यानंतर ॲप लॉग इन हिअर या पर्यायावर क्लिक करा आणि आता तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड वापरून OTP करून लॉग इन करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज भरायला सुरुवात करावी लागेल. त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचे नाव, सर्वे क्रमांक, तालुका योग्यरित्या भरावा लागेल. यानंतर तुम्ही PVC पाईप निवडा आणि सर्व महत्त्व तपशील भरा आणि अर्ज सबमिट करा. पुढे तुम्हाला सेव्ह या पर्यायावर क्लिक करावं लागेल आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा जो आहे तो सबमिट झालेला असेल. त्यानंतर PVC पाईप अनुदान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. शेतकरी त्यांच्या शेतात पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकता. पिकाला वेळेवर पाणी मिळाले तर पिकांचे उत्पादन वाढते, पाण्याची बचतही होते. थँक्यू.